हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? आय होप सगळे छान असतील. तर आता हा माझा सेकंड व्हिडिओ आहे गॅपनंतर. तर मिशोचं माझं पार्सल आलं होतं, तर ते तुम्हाला दाखवावं असं मला वाटलं. तर तुम्हाला हा माझा टॉप आवडला आहे का हे मला नक्कीच सांगा, कारण की हा कलर खूप शक्यतो सगळ्यांना आवडत नाही. माझ्याकडे भरपूर कलरचे सगळे काही टॉप आहेत, म्हणून थोडासा वेगळा कलर घ्यावा म्हणून मला वाटतं हा इंग्लिश कलर वगैरे आहे आणि तो रिच वाटतो आपल्याला घातल्यावर. तर आता मी हा जीन्सवर जेव्हा हा टॉप मी वेअर करेल तर तुम्हाला तो नक्की दाखवेल. तर तुम्ही मला नक्की कमेंट करा की कसा दिसत आहे. दुपारी असा एक छोटासा रेस्ट केल्याच्या नंतर मी असं संध्याकाळी म्हणजे चहा ठेवायच्या 1 तास आधी उठते आणि मी असे छोटे मोठे एक्सरसाइज करते. मला एक्सरसाइज करताना असं मोकळं घर आवडतं. जसं की मुलं शाळेत असतात, मिस्टर माझे ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतात, तेव्हा मी हॉलमध्ये एकटीच असते आणि खूप छान प्रकारे मला असं एक्सरसाइज करायला मिळतं छोटे मोठे. तर असं एक्सरसाइज झाल्याच्या नंतर सकाळी जे आपण कपडे वाळत घालतो ते सगळे कपडे मी दोरीवरून काढले आहेत आणि असं इथे किचनमध्ये चहा ठेवायला आली आहे, कारण की चहा ठेवता ठेवताच अशी मी सगळी किचनवरची भांडीसुद्धा लावून घेते. आता मुलं नुकतीच येतील. तर काल छोट्या मुलाबरोबर एक सीन झाला होता, आम्ही सगळे खूप घाबरलो होतो आणि ॲक्च्युली काय झालं होतं हे तुम्हाला मी आता त्याच्या तोंडातून सांगते. तर आता मी इथे चहा ठेवते पहिल्या आधी, तोपर्यंत मुलं येतील. मुलं आता डोअरबेल वगैरे वाजवतील, तर मी तुम्हाला सांगते की काय झालं नक्की माझ्या छोट्या मुलाबरोबर. हसण्यासारखं नाही आहे, पण काल काय चाललं? किडा किला की किडा? किडा कोणता किडा होता तो? नागतोडा? गांधील माशी. मला एकच किडा कुठे चावला दाखव. इथे आहे. काय पण इथे चावलं ना तुला गांधील माशी? हा, पण होल झाले ना इथे. होल झालेलं ना? कुठे गेला होल? गायब. हे बघ, आता बघ. आता काय? आता मच्छर चावला बाबा. मला लाट किडा. कोण रडत आलेलं किला किला करत? मग किला चावला, किला चावला. तो मी रडत आली. आणि औषध कोणी लावलं मग? तू? मला लावलं औषध? दादा. दादाने लावलं. कोणाला लावलं? तर असा चहा बनवला आहे. आता तुम्ही म्हणाल की मुलं माझे चहा पित नाही, त्यांना बिस्किट खाण्यापुरतं म्हणजे बिस्किट बुडून खाण्यापुरतंच चहा मिळतो आणि मग त्यांना थोडा थोडा चहा देते, जेणेकरून बिस्किट बुडतील इतकंच मी चहा देते आणि मग ते उरलेला चहा बिस्किट खाल्ल्याच्या नंतर ते फेकून देतात. आता तुम्ही म्हणत असाल, बघितलं ना किती बदमाश मुलगा आहे. तर असंच मला खूप त्याचं आवडतं असं बोलणं, म्हणजे होता ना आता लहान आहे म्हणून मला हे सगळं आवडतं मे बी बोलणं त्याचं. पण काल त्याला खरंच गांधील माशी चावली. अगदी छोटी होती म्हणून काही इतकं झालं नाही, पण इतकं आरडाओरडा करत नाचत वगैरे येत होता. आम्ही इतकं घाबरलो, खूप पॅनिक झालं. पण पटकन मी त्याला केला जीवन, एक क्रीम लावली. त्या क्रीमने त्याला खरंच खूप फरक पडला लगेच. नाहीतर आम्ही खूप घाबरलो. आम्हाला वाटलं की आता रात्री त्याला ताप भरतो किंवा पाय सुजतो. थोडंसं असं सुजन आली होती, दात चावलं म्हणजे काय ते चावल्याचं निशाणाला गोल असं सुजन आली होती. तर मी रात्रभर मला झोप नाही, मी त्याचा सारखा ताप चेक करत होते. तर इथे मी बघा बनवली आहे बुलेट प्रूफ कॉफी. म्हणत असेल हे काय असतं, तर हे वेट गेनसाठी असतं बुलेट प्रूफ कॉफी. तर अशी मी ही बुलेट प्रूफ कॉफी एन्जॉय करत आहे. सध्या माझं वेट खूप लॉस झालं आहे आणि मला ते गेन करण्यासाठी मी हे असं बुलेट प्रूफ कॉफी पिते. मी असं हे एक जे यूट्यूबर आहे त्यांना मी फॉलो करते, तर मी त्यानुसार ते पिते. असं मी मुलांना फक्त 4 किंवा 5 असेच बिस्किटं देते चहाबरोबर, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही. त्याच्यानंतर आम्हाला मुलांचे पीटी युनिफॉर्म आले होते, म्हणून आम्ही पटकन तयारी करून तसंच निघालो. मी काही ड्रेस चेंज केला नाही, कारण की खूप लेट झाला होता. मोजून 15 मिनटं होते आमच्याकडे, म्हणून घाईघाईमध्ये फक्त मी फ्रेश झाली आणि त्याच कपड्यांमध्ये पटकन मी बाहेर निघाली. गप्पच होतं आता, परत पडायला लागला. पूरी बिल्डिंग की लय माहिती आहे ते देखते. अरे भाई हो सर, झालं ना, आलं ना, जवळच आहे ना. ड्रेसेस किती भारी आहेत. अरे यार, व्हाट आर यू डूइंग यार? कार इज कमिंग. पीछे पीछे पीछे. तू बोले माझं शूटिंग करतो काही काय.
सो तर फायनली मुलांचे युनिफॉर्मचं काम झाल्याच्या नंतर मी असं मम्मीकडे आले आहे. माझ्या मम्मीची रिडेव्हलपमेंटला गेलेली बिल्डिंग जी काय कन्स्ट्रक्शन केलं होतं तर तिला आता फायनली मिळालेलं आहे. थोडं छोटं मोठं काम राहिलं आहे वाटतं बिल्डिंगचं, ते तर होईल. पण आता मी आईकडे चालले आहे. तर तुम्ही बघा, आधी खूप छोटी बिल्डिंग होती आणि आता इतकी मोठी बनवली आहे त्यांनी. छान 7 माळ्याची बिल्डिंग बनली आहे ती. आणि आता ती सेकंड फ्लोअरवर राहते. आधी ती ग्राउंड फ्लोअरवर राहायची आणि आता ती सेकंड फ्लोअरवर राहते. घर छान दिलं आहे, खूप ती हॅपी आहे. सो तर असा हा घराचा छोटासा लूक तुम्हाला मी दाखवत आहे. तिला सजवणं खूप आवडतं. तिच्या आईपतीने ती हवं तसं छोटं मोठं काम करत आहे सध्या. आणि असंच मग आम्ही थोडा वेळ गप्पा वगैरे, मला बघा इथे काम चालूच आहे. आम्ही गप्पा मारतच होतो तर तेवढ्यात मावशी आली आणि मावशीची मुलगी म्हणजे माझी कझन. आणि अशा प्रकारे आम्ही खूप मग गप्पा मारल्या. उद्या डोसे बनवायचे होते म्हणून नारळ घेऊन आली आणि मुलांना असं जेवण वाढलं. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर.